माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शुभदीप निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटीसाठी ते आलेले होते। तब्बल 1 ते 1.5 तास केसरकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडली। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रथम दीक्षांत समारंभाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी हजेरी लावली। यावेळी भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं। तसंच आपण इतिहास लक्षात ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं। नांदेडमधील काँग्रेसचे नेते मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत हंबर्डे पक्षप्रवेश करतील। नांदेडमध्ये 28 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडेल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पीओपीच्या मूर्तींवर कठोर बंदी असणार आहे। त्यामुळे शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी पालिकेकडून मोफत माती मूर्ती व्यावसायिकांना देण्यात येणार आहे। तसंच रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू होणार असून मूर्ती व्यावसायिकांना 100 रुपयात जागा निश्चित करता येणार आहे। नशामुक्त मुंबई अभियानाअंतर्गत पोलिसांनी शहराची झडती घेत अंमली पदार्थ विकणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली। तसंच नशामुक्तीच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी विविध भागात संचलनही सुरू केलंय। बीकेसी वरळी मेट्रोचा दुसरा टप्पा मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल होणार आहे। या मार्गिकेचं काम 93% पूर्ण झालंय। त्यामुळे या टप्प्यातील बीकेसी आचार्य अत्रे चौक वरळी टप्पा मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचं मुंबई मेट्रोनं नियोजन केलंय। मुंबई महापालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यावर भर देत विविध उपाययोजना हाती घेतल्यात। यात रिक्त भूभाग भाडेपट्ट्यातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे पुढील 4 वर्षात अंदाजे महसूल 12,000 कोटी अपेक्षित धरण्यात आलाय। सरकारनं प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घातली आहे। मात्र यात प्लास्टिकच्या फुलांचा समावेश नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। प्लास्टिकच्या फुलांमुळे कचरा जास्त होत नाही आणि त्यांचा खूप वापरही होत नाही। त्यामुळे उत्पादनाच्या प्रतिबंधित उत्पादनांच्या यादीत समावेश नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। अन्न परवाना नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे। रस्त्यांवरील भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला बाधा निर्माण होतीये। त्यामुळे सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी FDA कडून अन्न परवाना घेणं बंधनकारक असणार आहे। वातावरणातील बदलांमुळे गेल्या 30 वर्षात जगभरातील 7 लाख जणांचा मृत्यू झालाय। जर्मन विच संस्थेच्या माध्यमातून ही माहिती विश्लेषणात समोर आली आहे। तर या घटनांमधील जगभरातील सर्वाधिक बाधित देशांमध्ये भारताचा पहिल्या 10 देशांमध्ये समावेश होतोय। नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नियोजनाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात येतेय। रामकुंड, काळाराम मंदिर त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची पाहणी करण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। या 2 आरोपींनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केली होती। महिला आणि बालविकास विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे। मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारनं 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला। यात 5,639 अंगणवाडी सेविका, 13,243 अंगणवाडी मदतनीसांचा समावेश आहे। ठाण्यातील शहापुरात शिवजयंतीनिमित्त हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 18 फेब्रुवारीला शहापुरातील शिवतीर्थावर शूर हिरकणी मातेच्या शौर्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रतिकात्मक हिरकणी कडा तयार करण्यात येणार आहे। 1990 ते 91 मध्ये ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर केलेल्या रेल रोको आंदोलनात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यात त्यांना आता निर्दोष मुक्त करण्यात आलंय। तब्बल 38 वर्ष गिरगाव कोर्टात हा खटला सुरू होता। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाडसह नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात आता सुरू आहे। गेल्या 2 महिन्यात 28,296 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहेत। चीन, मलेशिया, श्रीलंका, कतार, ओमान, सौदी अरब या देशांमध्ये या द्राक्षांची निर्यात सुरू आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी वसमतच्या उपविभागीय कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा आणि धरणे आंदोलन केलं। या मोर्चात महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडलाय। आज मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र साखर संघानं यात हस्तक्षेप अर्ज दाखल केल्यानं या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुष्पानाथा शिंदे या भाविकानं सोन्याचा हार अर्पण केलाय। त्यांनी रुक्मिणी मातेच्या चरणी या 3 पदरी हार आणि ठुशी अर्पण केली आहे। समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। कचऱ्याच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर हैराण झाले। शहराच्या प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग लागलेत। वेळेत कचरा उठाव होत नसल्यानं नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार दाखल करत आहेत। त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। नागपूरच्या सावनेरमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी करताना 3 किलो अफू आढळून आले। या प्रकरणी अंमली पदार्थ जप्त करत पुढील चौकशी सुरू आहे। डोंबिवलीतील गार्ड सर्कल जवळील एका इमारतीला भीषण आग लागली। या इमारतीत लग्नाचा हॉल असल्याने लोकांची धावपळ झाली। दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत या आगीवरती नियंत्रण मिळवलं। कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग लागली। आगीच्या धुराचे लोळ विक्रोळी कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले। दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि या आगीवरती नियंत्रण मिळवलं। अहिल्यानगरच्या तिसगावात 12वीच्या परीक्षेदरम्यान गुंड प्रवृत्तीच्या तरुणानं शिक्षकांना धमकावलं। या प्रकरणी विद्यार्थी आणि संबंधित तरुणांवर कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली। अन्यथा पेपरवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षकांनी दिला। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये थर्मोकॉलच्या कारखान्यात आग लागली। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही। धनंजय देशमुख यांनी लातूरच्या रुग्णालयात अशोक मोहिते यांची भेट घेतली। वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस म्हणून मोहितेंवर हल्ला करण्यात आला होता। यात ते गंभीर जखमी झाले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।